येथील पाणी पुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यावर शिवसेनेकडून गंभीर आरोप लावण्यात आले आहे। अधिकारी सुनील वाळुंज यांनी एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला। त्यानंतर तिच्या कुटुंबावर पुढे काही करू नये यासाठी दबाव टाकला। शिवसेना महिला आघाडीच्या वतीने वाळुंज यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। याबाबत वाळुंज यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल असे केडीएमसी सचिवांनी आश्वासन दिले आहे। 2 दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे आम्ही काय करतो असा सज्जड इशारा शिवसेना महिला आघाडीने केडीएमसी प्रशासनाला देण्यात आला आहे। कल्याणमधील शिवसेना पदाधिकारी छाया वाघमारे, नीतू कोटक आणि नेत्रा उगले यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी सचिव किशोर शेळके यांची आज भेट घेतली। महिला शिवसेना शिष्टमंडळ केडीएमसी आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते। आयुक्त इंदुराणी जाकड या बाहेर असल्याने शिष्टमंडळाने सचिव शेळके यांची भेट घेतली। केडीएमसीच्या ब प्रभागातील पाणी पुरवठा खात्यातील अधिकारी वाळुंज यांनी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या अधिकाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीने दिला आहे। केडीएमसीतील महिला कर्मचाऱ्यांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही, त्यांच्या पाठीशी शिवसेना महिला आघाडी खंबीरपणे उभे आहे। असे कोणी महिलांसोबत करत असेल तर त्या अधिकाऱ्याचे डोळे काढून घेणार। वाळुंजच्या विरोधात कारवाई झाली नाही तर पुढे काय करू ते बघा असा इशारा महिला आघाडीने दिला आहे। सचिव शेळके यांनी सांगितले की संबंधित तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे। वाळुंजवर करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत, त्यांच्या विरोधात लवकर कारवाई केली जाईल। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। म्हणजे असल्या नालायक अधिकाऱ्यांना आम्ही बाबून इथे आणतो तुम्ही समजलं का? त्याला इथं प्रभागामध्ये पोस्टिंग सोडूनच द्या, त्याला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा। सर्व अधिकारी पुण्याला गेले ते आम्हाला माहिती नाही। आता तुम्ही वरिष्ठांशी फोनवर बोला आणि त्याला तात्काळ सस्पेंड करा। बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका। उठायचं नाही, जाणार नाही आम्ही इथून, कोणीच नाही जाणार। बरोबर आहे, इथून जाणारच नाही। आणि गुळे मॅडम का पुण्याला गेलेले नाही, सापरेच्या गुळे मॅडम इथंच आहेत। मग समजलं का? म्हणजे सगळे एकमेकांना मिळलेले आहेत सगळे, कळलं का? उगले साहेब जायचं नाही, तो कोणी उठायचंच नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही। जायचंच नाही। नाही तर आता पण पोलीस केस करा, पवार करा सर्वांवरती पोलीस केस आणि यांना पण अटक करा। आम्हाला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही। तात्काळ जर का केलं नाही तर कोणी इथून उठणार नाही, आम्हाला अटक केलं तरी चालेल। काही महिला इज्जतीला घाबरतात, कुटुंबाला घाबरतात, सासू सासरे घरात, जॉईंट कुटुंब असतं घरात सांगत। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महिला कर्मचारी ब प्रभागातल्या आणि सुनील वाळुंज म्हणजे एक पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आहे ब प्रभागामध्ये। त्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि आम्हाला हे काल रात्रीच कळालं आणि हा प्रकार 2-3 दिवसापूर्वी झालेला। परंतु आम्हाला जसं कळालं तर आज आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे, परंतु आयुक्त मॅडम गैरहजर आहे, प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेलं आहे। आमची तात्काळ शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे की ज्या महापालिकेच्या एक आयुक्त महिला आहेत आणि त्या महापालिकेमध्ये महिलांवर अत्याचार होतं, ही फार चुकीची गोष्ट आहे। ह्या गोष्टीला आळा बसावा, अशा कर्मचाऱ्यांना आळा बसावा म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे। त्यांनी जर तात्काळ ही भूमिका घेतली नाही आयुक्त मॅडमची तर शिवसेना महिला आघाडीच्या वेळेने एक मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल। अशा अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि तुम्ही त्या अधिकाऱ्याला आणि अशा अधिकाऱ्याने काय मेसेज देणार आता? नाही, अशा अधिकाऱ्यांनी आता शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरते हे त्यांना माहिती। याच्यापूर्वी असे अनेक किस्से झालेले आहेत आमच्यावर, अजूनही कोर्टामध्ये त्या केसेस, आम्ही कुठल्याही याला केसेसला घाबरत नाही। आम्ही नेहमी महिलांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध जिथे जिथे असे गुन्हे घडतात तिथे शिवसेना महिला आघाडी उभी राहते आणि कल्याण डोंबिवलीच्या पूर्ण महिला कर्मचारी जे आहेत त्यांच्या पाठीशी शिवसेना महिला आघाडी ठामपणे उभी राहील। कुठेही असा प्रकार झाला जरी ती व्यक्ती समोर आली तर त्यांच्या वतीने आम्ही स्वतः समजून आम्ही त्यांचा आवाज उठवू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। महापालिकेत कामं करणाऱ्या सगळ्या माझ्या महिलांना सांगते, कोणीही घाबरू नका। जर तुम्हाला तुमच्यावर कोणी अशी घाणेरडी नजर ठेवत असेल किंवा तुम्हाला डोळे काढून देण्याची ताकद, त्याचे डोळे फाडून टाकायची आमच्या ताकद आहे। आम्हाला डायरेक्ट भेटा, आम्ही बघू ते भडवे काय करतात ते, कळलं? आणि ह्या भडकावलं तर आम्ही सोडणार नाही। 2 दिवसामध्ये निलंबित, 2 दिवसात जर नाही झालं तर 2 दिवसांनी आम्ही काय करतोय ना महिला आघाडीच्या महिला त्या तुम्ही बघा। मंडळ तुम्हाला भेटायला आला होता आणि एका अधिकाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहे, काय सांगणार, काय आश्वासन दिले? एका महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे।
त्याबाबत प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जाईल, संबंधिताची चौकशी केली जाईल. माननीय आयुक्तांशी या संदर्भात बोलणं झालेले, संबंधितावर कारवाई केली जाईल. या संदर्भात पोलीस ठाण्यात काय तक्रार केली जाईल का महापालिकेच्या वतीने किंवा त्या महिलेची? महापालिकेच्या पोलीस तक्रार ही त्यांनी करायची असेल, ज्याने तक्रारदार ते असायला पाहिजे. महापालिका त्या संदर्भात त्यांना सांगणार का त्या महिलेला, त्याची मदत करणार का? नाही, कसं असतं हे पर्सनली त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे. जेव्हा अशा काही विषय असतात महापालिकेकडे म्हणजे या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. ज्यांनी संबंधित महिलेने जे महिला कर्मचारी आहे त्यांनी पालिकेकडे अशी कुठली तक्रार दिलेली का? आणि अजून तरी आम्हाला तशी तक्रार प्राप्त नाही आहे. आता जी शिक्षण मंडळातर्फे तक्रार मिळालेली आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.